सेम म्हणजे सेम. अरे चेष्टा ना सेम बघ की बूट हे ते. तर व्ह्यू तुम्हाला दाखवतो. इकडे बघा एवढी लोक आहेत. इकडे ते घोडागाडी उंट गाडी. आंब्याला कुठे मोहर आलाय मात्र आंब्याचं जरा अवघड आहे. तर इथं काजू आपण पहिलाच काढलाय. बघू निघाला बघू चांगला आहे का. हाय अजून कुठं आहे हे बघा काजू तर काय लाल लाल चांगला असते का पिवळा चांगला असते. खाल्लाय ते असू दे सोडून. बिया पण इथेच काढून टाकूया. बिया काय आपल्याला नको आहेत. तर बघा ओ भाई ओ गावला बस सोड. अनेक काढ नसता आणि कुठं काढ कुठं आहे अनेक बक्की नुसतं गावते का समर्थला आणि कुठं नाही. समर्थचं काही नशीब नाही वाटत. काजू आहेत तर काजूची स्थिती यावर्षी खूप कमी प्रमाणात आहे. आता यावर्षी पूर्ण काजू भरला पाहिजे होता पण काजू आता लागते ना रे. खारट तिला मीठ लागते रे. मिठासंग चांगलं लागते. नाहीतरी भारी आहे. माता पण हाक मारले तिथं काढ योग्य फोटो. तर जो कलिंगडाचा व्हिडिओ केला होता ती हीच बाग होती लक्षात ठेवा. पण आता पूर्ण बागेतलं काढले आणि आपण आता सुपारीची जी बाग आहे ती बघायला चाललोय. खरं तर ते तेजस दादा कोणच नाही तर सगळे बाहेर गेल्यात. त्यामुळे त्यांनी सांगितलं तुमचं तुम्ही जाऊन दाखवून या ना म्हणून. अच्छा बहुत अच्छा आयडिया. अरे बाबा आवाज तरी आलाय. बहुतेक कोणतरी असतील मला वाटते. बघू आपण. ही बाग आहे बघा. ही पहिली आहे ही नारळाची आणि पुढे आहे ती सुपारीची. अननसच की. ही बाग अजून ही व्हायची एकटी बाग आहे. इथं घर आहे मातीचं घर आहे. हाय 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 पाणी पण नसतं समज. हा बरोबर आहे ना ली. तरी काजूची बाग आहे. हे काजू तरी इकडे भरलेत जास्त. खाली काजू नव्हते पण ह्या झाडांना भरपूर काजू आहेत. हे बघू शकताय. पूर्ण म्हणजे लदाडले पूर्ण झाड. हे बघा हाताला येतात काजू आणि खाली तेवढंच पडल्यात. हे बघा समर्थनं काय ट्राय केलेलं नाही सुद्धा काजू. समर्थला बहुतेक थोडी ॲलर्जी वगैरे आहे. आप अपना देखो. योगेशने 3 काजू खाल्ल्यात. योगेश कसं वाटते तुला टेस्ट. 150 रुपया देगा. हो हां अरे कच्चा आहे दे नस कच्चा आहे मात्र. ते अजून कच्चा आहे मात्र. रे तर तेजस भाऊ काढून देतील आपल्याला. अरे हे काय गावठी नाहीत एकदम स्टँडर्ड आहेत. ते 2 भारे आहेत. हां ओकेच. खाली पडलेलं तसंच टाकणार. आमच्या इकडे बोंडाला जास्त मागणी. हे काढून दे वाटलेस तर. ते काढून घ्या. आम्हाला काही गरज नाही ती. फिरव घे फिरव. आंब्याला कुठं मोहर आलाय मात्र आंब्याचं जरा अवघड आहे. आंब्याचं लय अवघड आहे यावर्षी. हे दोन्ही पण कुठली जात आहे मात्र लोकल गावठी. तर हा पूर्ण काजू होता आपण ओपन करून दाखवलाय. त्यांनी 4 ते 5 काजू दिलेला मला. आपण जाऊ डायरेक्ट बीचवरती आणि फायनल यांचा रिव्ह्यू येऊ. यांना गाव कसं वाटलं काय. कोकणातील गाव आणि कोल्हापूरमधील गाव यामधील फरक. तर चला ही सुपारी आहे. फोडून बघ. वाट टाकल्या. काजू बघू शकताय. डब्बल त्यापेक्षा काजू आहे डब्बल. एकच खाला की बास. काढे. आपण फायनली वाडीत आता शेवटची वाडी कोंडवाडी. त्यामध्ये 4 वाड्या आहेत. पेलेवाडी पागडेवाडी गावडेवाडी तेलगडेवाडी आणि बाकीच्या वाड्या. तर आपण वाडीमध्ये जाणार नाही पण या वाडी इथून खाली
हां तर गुहागर बीचला जाताना नेहमी मला आठवण येते कोल्हापूरच्या रंकाळ्याची. कोल्हापूरला जरी समुद्रकिनारा नसला तरी पण रंकाळ्यामुळे कोल्हापूरकरांना कधी अशी बीचची उणीव भासू दिली नाही रंकाळ्यानं. रंकाळ्याचा सनसेट तर भारी असतोच, पण आज आपण गुहागरमधील बीचवरील सनसेट बघणार आहे. तर चला. कुछ ज़्यादा नहीं हो गया. तर फायनल आपण परत गुहागर बीचवरती. तर गुहागर बीचवरती तुम्हाला जर 3 टाईपचं बीच आहेत तर तुम्हाला फक्त पोहायला मिळेल. इकडं जे मंदिर आहे हनुमान मंदिर एक वेगळ्या प्रकारचं. मला नावा किंवा जे मच्छीमार हे मच्छीमार आतमध्ये जातात ते बघायला पूर्ण मिळेल. पण इकडं पूर्ण व्यू आहे आणि जास्ती असं लोक जे असतात ती इथं थांबतात. म्हणजे डायरेक्ट तुमचं ते व्याडेश्वरचं टेम्पल आहे तिथून डायरेक्ट पुढे जर आलं तर हा एरिया आहे. आणि त्याच्या पलीकडे जो एरिया आहे तिकडं पण थोडं पोहायला आहे, पण पोहण्यासाठी जास्तीत जास्त हाच एरिया आहे. आता आम्ही 3 जण तरी जर पोहणार आहे त्यामुळे आम्ही इथं आलोय. जर तुम्हाला वेगवेगळे जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तिकडल्या पुढच्या पण बीचला विजिट देऊ शकता. गुहागर बीचवरती मी कमीत कमी 8 महिने आलो आणि 8 महिन्यामध्ये अजून मी एकदा सुद्धा पोहलेलं नाही. तर आज आपले भाऊ आले दोन्ही पण, त्यामुळे आपण आज पोहणार आहे. समर्थला आम्ही बुडवण्याचा प्रयत्न थोडा करणार आहे. बघू समर्थ बुडतोय का. मैं ये नहीं मानता हूँ, मैं आपको सीरियसली लेता नहीं. ते खरोखर प्रोफेशनल म्हणजे बाहेरचा मुलगा आहे सेम त्या पद्धतीचं वाटतोय. सेम काय मात्र काय असेल, काय वेगळं काय असेल मात्र. हा बघ की चेष्टा नाव खरोखर सेम म्हणजे सेम म्हणजे सेम. अरे चेष्टा नाव सेम बघ की बूट हे ते सगळं हे आम्ही बघ हे कोकणातलं पोरगं वाटतं, सेम कोकणातलं पोरगं वाटते. तर आलं तेव्हा पाणी इथं होतं, आता पाणी केवढं कमी झालं बघा. एवढं पाणी कमी झाले तर आता आपण डायरेक्ट चप्पल असू दे रे, चप्पल असू दे, चप्पल बी काढतोस माझा सगळंच आपण इथं ठेवू बॅग वगैरे. इथं चोरी वगैरेचं काही प्रमाण एकदम कमी आहे. तर आम्ही सध्या पोहत होतो आतमध्ये, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही त्यामुळं आम्ही थोडं बाहेर आले. हे अजून दोघं पोहायला मला काय एवढा जास्त आता शौक नाही पोहायचा, उठलं सुटल्यासारखं गुहागर बीचला येतं त्यामुळं. पण आता पर्यटकांची गर्दी भरपूर प्रमाणात वाढायला लागली इकडं. आणि तुम्ही पण व्हिजिट करणार असाल तर तुम्ही व्हिजिट देऊ शकता, कारण आता बरंचसं वेगवेगळं इथं आल्यात. म्हणजे घोडागाडी असेल, उंटगाडी असेल, बाकीचं बरेचसे हे लागलेत. आता रिव्ह्यू तुम्हाला दाखवतो. इकडं बघा हे एवढी लोक आहेत. इकडं ते घोडागाडी, उंटगाडी किंवा बाकीचे जे सगळं आहे ते आता इकडं आले. आणि इकडं थोडं पर्यटक आहेत, इकडं थोडं पर्यटक आहेत हे आमची लोक, आणि इकडे ही लोक आहेत आणि बाकी सगळे एवढं. आता गर्दी जास्त नाही, पण उद्या जास्त गर्दी होईल असं मला वाटते. उद्या आम्ही इकडे येणार नाही, पण आला तर की इकडं बाग आहे, इकडे ही बाग विजिट देऊ शकताय चांगल्या प्रकारे. आणि ते हनुमानाचं मंदिर इकडं आहे पूर्ण, इकडं पण जाऊ शकताय. 3-4 बीच इथं आहेत आणि इकडे एक बाग आहे महत्त्वाची बघण्यासारखी. नाही का किती करून घेतली उठूया का मग जागा. तर फायनली आपण रूमवर पोहोचलोय. आशा करतो तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे एन्जॉय केला असेल. तर उद्याचा जो व्हिडिओ असेल, उद्या आम्ही 1 डे ट्रिप आहे, उद्या संडे आहे त्यामुळे. आणि उद्या ती थांबतील 2 जण आणि सोमवारी सकाळी लवकर जाणार 6च्या एसटीनं. 6ला एसटी आहे गुहागर ते कोल्हापूर, त्यामध्ये 6च्या एसटीनं जाणार. त्यामुळे उद्याचा दिवस आपल्याकडे आहे पूर्ण एन्जॉय करायला. अरे भाई एक रुमाल देना मनीष. त्यामुळे उद्या आम्ही एक ट्रिप अरेंज करणार आहे. गुहागरच्या पट्ट्यामध्ये तुम्ही एका दिवसामध्ये कोणकोणते पॉईंट व्हिजिट करू शकताय. म्हणजे इथून जरी गेलं तर गणपतीपुळ्याला कसं पोहोचू शकतोय आणि गणपतीपुळ्याला जाताना कोण काय काय घडते ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा. बरेचसं पॉईंट बरेचसं स्पॉट आम्ही एक्सप्लोर केलेत आणि त्या स्पॉटवर बऱ्याचशा गमती झाल्यात. तर त्या गमती आता उद्याच्याच व्हिडिओमध्ये बघा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की करून सांगा. जो गावचा पालखीचा व्हिडिओ आहे शिमग्याचा तो पण चेकआउट करा. तुम्हाला कोकणच्या परंपरा कशा आहेत, कोकणची लोक कशी संस्कृती जपतात अजून पण हे तुम्हाला दिसेल. आणि बाकीचे जे अगोदरचं कोकणातलं व्हिडिओ ते पण बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकतो सगळ्या व्हिडिओच्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की म्हणून सांगा. व्हिडिओ अच्छा लागतो लाईक करतो, चॅनलपर्यंत सबस्क्राईब होतो. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ जातो. बाय.